नमस्कार नमस्कार नमस्कार. मोदी बाबा एवढा काही खुश झालाय की आता बिहार मध्ये जे काही इलेक्शनचे रिझल्ट आले त्या इलेक्शनच्या रिझल्टवर असा असे 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 हात हलवताना तो एक तारा आणि दुसरा सितारा म्हणजे कोण तर तो अमित शाह हे दोघं एवढे खुश झालेत की यांनी ठरवून टाकलं की आता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचं विभाजन होणार. आज कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस यानी एमएमसी बन गई है. ये कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस है, ये एमएमसी है. और कांग्रेस का पूरा एजेंडा अब इसी पर चलता है और इसलिए अब कांग्रेस के भीतर भी एक अलग धड़ा पैदा हो रहा है जो इस नेगेटिव पॉलिटिक्स से असहज है. ये जो कांग्रेस के नामदार हैं, ये जिस रास्ते पर कांग्रेस को लेकर चल रहे हैं, इसके प्रति घोर निराशा, घोर नाराजगी अंदर ही अंदर पनप रही है. और मुझे तो आशंका है, हो सकता है कि आगे कांग्रेस का एक और बड़ा विभाजन हो. आता या स्टेटमेंटवर जर विचार केला आपण तर काँग्रेसचं खरंच विभाजन होणार का हे नरेंद्र मोदी याला समजायला पाहिजे होतं. आता नरेंद्र मोदीने हे समजणं गरजेचं आहे की तुमच्या जन्माच्या आधीपासून हे काँग्रेस पार्टी सुरू झाली आहे. असे कित्येक नरेंद्र मोदी त्यांनी त्यांच्या काळात बघितले आणि त्यांनी गिळून देखील टाकले. सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काम केलं. देशाचा विचार करून देशाला कशा पद्धतीने पुढे नेता येईल अशा पद्धतीने त्यांनी सरकार चालवले. एकट्या अशा पर्टिक्युलर माणसासाठी त्यांनी सरकार नाही चालवलं, जसे की अदानी झाला, अंबानी झाला, त्यांच्यासाठी सरकार नाही चालवलं नरेंद्र मोदी. ज्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय, आज जर विचार केला, तुम्ही ज्या पद्धतीने स्टेटमेंट केलं ना की काँग्रेस पार्टी ही विभाजन होईल आणि विभाजन होऊन कुठं जाईल, अरे विभाजन नाही होणार, तुमच्याच पार्टींचं विभाजन होणार आहे. तुमच्या पार्टी माती मोल होणार आहे. जर जनतेचा उद्रेक उफाळून आला, नेपाळ सारख्या सिटीचा, नेपाळ सारख्या देशाचा किंवा बांगलादेश असो किंवा तिथल्या श्रीलंका असो, अफगाणिस्तान, पाकिस्तान, यामध्ये ज्या पद्धतीने जनतेचा आक्रोश उफाळून आला, तसा जर आक्रोश झाला ना, हे जे तुमचं बीजेपी आहे ना, बीजेपी, याला मी शॉर्टकट जर बोलायला गेलो ना किंवा याला जर नामकरण केलं ना, आपण एवढा खतरनाक नामकरण होऊ शकतं, पण ते आपण सोशल मीडियावर नाही बोलणार. कारण की हा जो भाजप पक्ष आहे हा आत्ता आला हो. तुमचा 20, 25, 30 वर्षापूर्वी काँग्रेस पार्टी कधीची आहे, जवळपास 1885 पासून काँग्रेसची स्थापना झाली आहे की नाही. आणि तुम्ही म्हणता त्याचं विभाजन होणार, त्याचं विभाजन होणार नाही. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही समजून घ्या, तुमचं विभाजन होईल, तुमचं माती मोल होईल, तुमच्या सगळ्या गोष्टी नेस्तनाबूत होतील, पण काँग्रेसचं विभाजन होणार नाही. याचं तुम्ही काळजीपूर्वक जे स्टेटमेंट केलंय त्याच्यावर विचार करा. कारण की आज ठीक आहे, आजच्या घडामोडींमध्ये तुम्ही या ईव्हीएमच्या जोरावर निवडून येतात. प्रशांत किशोर यांनी ज्यावेळेस तुमचा प्रचार हातात घेतला होता त्यावेळेस पासून तुम्ही निवडणूक लढायला लागले, पण गेम अशी फिरली की हा जो प्रशांत किशोर होता याने जर तुम्हाला पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडून आणलं, त्याच प्रशांत किशोरच्या पक्षाला आज तिथे जागा कमी मिळाल्या, आज 3 नंबरवर आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जे ईव्हीएम मध्ये घोटाळा करतायत त्या ईव्हीएमच्या घोटाळ्यावरच तुम्ही जिंकतायत, दुसरं काहीच कारण नाहीये. नरेंद्र मोदी साहेब, आणि तुमचं स्टेटमेंट वापस करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचं विभाजन होईल का नाही? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.